नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूया थालीपीठाची भाजणी न वापरता घरातलंच साहित्य वापरून पालकचं मस्त खमंग थालीपीठ कसं बनवायचं। पालकची भाजी किंवा कोणत्याही प्रकारचा पालकचा पदार्थ न आवडणारे सुद्धा हे थालीपीठ खूप आवडीने खातील। अतिशय खमंग, खुसखुशीत आणि स्वादिष्ट असं हे बनतं। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी सुरुवातीला पालक आपल्याला ब्लांच करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी एखादी मोठी कढई किंवा एखादं मोठं भांडं घेतलं तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये पाणी घेऊन याला उकळी काढून घ्यायची। पालकची एक वेगळीच चव असते, कधी कधी मुलांना ही चव आवडत नाही, त्यामुळे मुले पालकचा कोणताही पदार्थ बनवला तरी तो आवडीने खात नाहीत। तर आज आपण जे थालीपीठ बनवणार आहे ते इतकं खमंग आणि स्वादिष्ट बनतं की मुले सुद्धा खूप आवडीने खातात। आता या पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घेतलं। थोडंसं मीठ वापरल्यामुळे पालकला जी एक वेगळी उग्र चव असते ती थोडीशी कमी होते। त्यासोबतच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर घालायची। यामुळे सुद्धा चवीमध्ये खूप फरक पडतो। सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत, या दिवसांत जास्त भूक लागते, त्यामुळे याचा फायदा घेत आपण शरीराला आरोग्यासाठी पोषक असणारे घटक पुरवू शकतो। कढईतलं पाणी उकळतंय तोपर्यंत एका भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे। या पाण्यामध्ये 3 ते 4 बर्फाचे खडे घ्यायचे। पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे। यामध्ये पालकची पाने घेतली। तर या ठिकाणी 15 ते 20 छोटी छोटी पालकची पाने घेतलेली आहेत। जास्त वेळ ही पाने उकळून घ्यायची नाहीत, तर फक्त 1 मिनिटभरच याला पाण्यामध्ये ठेवायचे। यामुळे पानांवरती जे छोटे छोटे किडे असतात ते सुद्धा निघून जातात। 1 मिनिटानंतर लगेचच ही पाने थंड पाण्यामध्ये काढून घेतली, म्हणजे याची शिजायची प्रोसेस तिथेच थांबते। आता हे बाजूला ठेवून देऊयात, थोडंसं हे थंड करून घ्यायचे। तोपर्यंत थालीपीठासाठी लागणारा ताजा ताजा मसाला बनवून घेऊयात। तर त्यासाठी एक कढई चांगली गरम करून घेतली। तर हे मसाले आपल्याला कढईमध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आहेत, यामुळे थालीपीठाला खूप खमंग असा फ्लेवर येतो। तर त्यासाठी कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा धने घेतले, 1 चमचा जिरे घेतले, त्यासोबतच 1 चमचा बडीशेप घेतली। मंद आचेवरच सतत हलवत हलकासा रंग बदलेपर्यंतच हे परतून घेऊयात। तर हे पहा, काही सेकंदच हा मसाला मी परतून घेतलेला आहे। आता आपल्याला हा मसाला मिक्सरला न लावता खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा आहे। यामुळे मसाल्याचा मस्त खमंग फ्लेवर थालीपीठमध्ये उतरतो आणि त्यामुळेच थालीपीठ सुद्धा चवीला खूप छान बनते। अगदी बारीक अशी पावडर याची करायची नाही, थोडंसं मोठं मोठंच याला कुटून घ्यायचं। तर हे पहा, अगदी मोठी मोठी याची पावडर करून घेतलेली आहे। एका प्लेटमध्ये हे मसाले काढून घेतले, हे बाजूला ठेवून देऊयात। आता पालकची पाने सुद्धा थंड झालेली आहेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। थंड पाण्यामध्ये पालकची पाने ठेवल्यामुळे या पेस्टला खूप छान हिरवा रंग येतो आणि त्यामुळेच थालीपीठांना सुद्धा मस्त हिरवा रंग येतो। तर थोडंसं पाणी निथळून सगळी पाने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली। आता पालकचं थालीपीठ आहे म्हटल्यानंतर लसूण थोडासा जास्त वापरायचा। तर अर्धी छोटी वाटी लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या। आता हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। लहान मुलांसाठी जर बनवणार असाल तर मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं तरी सुद्धा चालेल। तर मिक्सरला 1 ते 2 वेळा फिरवून याची पेस्ट करून घेतली। तर हे पहा, या पालकच्या पेस्टला किती छान हिरवा रंग आलेला आहे। आता हे थालीपीठ बनवण्यासाठी आपण थालीपीठाच्या भाजणीचा वापर करणार नाही, तर आपल्या घरी जे ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ किंवा बेसन असतं त्याचाच वापर करणार आहे। तांदूळ, ज्वारी आणि बेसन पीठ तर आपल्या घरी नेहमीच असतं, किंवा नाचणीचं पीठ असेल, इतर कोणतीही पीठं असतील तर त्याचा वापर करू शकता। तर सुरुवातीला 1 छोटी वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। पिठाचं प्रमाण असं काही फिक्स नाही, फक्त ज्वारीचं पीठ थोडंसं जास्त वापरायचं। थालीपीठ मऊ न पडता खुसखुशीत होण्यासाठी अर्धी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यासोबतच अर्धी वाटी बेसन सुद्धा घेतलेलं आहे, यामुळे थालीपीठला मस्त चव येते। त्यानंतर इथे मी 1 वाटी चकलीची भाजणी वापरलेली आहे। माझ्याकडे थोडंसं पीठ हे शिल्लक होतं, त्यातलंच 1 वाटी वापरलेलं आहे। हे पीठ नसेल तरी सुद्धा हे थालीपीठ मस्त खमंग बनणार आहे। आता या पिठामध्ये सुरुवातीला चवीपुरतं मीठ घेतलं, थोडीशी हळद घेतली आणि त्यासोबतच अर्धा चमचा लाल तिखट सुद्धा घेतलेला आहे। थालीपीठामध्ये आवडत असल्यास अर्धा चमचा ओवा यामध्ये वापरू शकता। तर ओवा आपल्याला हातानेच अशा पद्धतीने चुरून वापरायचा आहे। आता यामध्ये खलबत्त्यामध्ये जो वाटून घेतलेला मसाला आहे तो घातला। आता थालीपीठ म्हटल्यानंतर यामध्ये कांदा आलाच, तर 1 मीडियम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून वापरायचा, म्हणजे थालीपीठ थापायला सुद्धा अगदी सोपं पडतं। एक तर अशा पद्धतीने सुरीच्या साह्याने अगदी बारीक कट करून घेऊ शकता, किंवा चॉपरने सुद्धा बारीक चॉप करून घेऊ शकता। त्यानंतर अर्धी छोटी वाटी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, ती सुद्धा अगदी बारीक कट करून घ्यायची आहे। आता हे दोन्हीही या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात। या 2 गोष्टीमुळेच थालीपीठाला खरी चव येते।
त्यानंतर पालकची पेस्ट सुद्धा यामध्ये काढून घेतली. यामध्ये लगेचच पाणी घालायचं नाही, या पेस्टमध्येच हे पीठ अगोदर भिजवून घ्यायचे. गरज असल्यासच यामध्ये थोडंसं पाणी वापरायचं, कारण थालीपीठासाठी आपल्याला घट्टसरच पीठ भिजवून घ्यावं लागतं. तर हे पहा, ही पेस्ट वापरून थोडंसंच पाणी वापरून घट्टसर पीठ भिजवून घेतलेलं आहे. फक्त 5 मिनिटे याला भिजवून घ्यायचं, जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाही. आता थालीपीठ आपल्याला पोळपाटावरती थापून घ्यायचंय. कोणी कोणी लाटण्याच्या साह्याने लाटून त्यानंतर थापून घेतात. त्यासोबतच आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी लागणार आहे आणि तेल सुद्धा लागणार आहे. आता थालीपीठ थापण्यासाठी एक स्वच्छ कापड आपल्याला लागणार आहे. पोळपाटावरती हे कापड व्यवस्थित पसरून घ्यायचं. तर 5 मिनिटे पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे. कापडावरती थोडंसं पाणी घ्यायचं आणि हे कापड थोडंसं ओलं करून घ्यायचं. यामुळे थालीपीठाचं पीठ याला चिकटत नाही आणि तव्यावरती टाकताना सुद्धा हे कापड व्यवस्थित निघलं जातं. तर चपाती बनवण्यासाठी जितका आपण गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा जास्त घ्यायचा. पोळपाटाचा आकार जेवढा असेल त्याप्रमाणे घेऊ शकता, किंवा जाड थालीपीठ जर आवडत असेल तर थोडंसं पीठ जास्त घेऊ शकता. तर इथे मी कमी जाडीचं किंवा पातळ थालीपीठ बनवणार आहे, त्यामुळे चपातीसाठी आपण जितका कणकेचा गोळा घेतो तेवढाच घेतलेला आहे. आता पाण्याचा हात घेऊन अशा पद्धतीने बोटांच्या साह्याने याला थापून घ्यायचं आहे. थापत थापतच कडेने याला गोल आकार द्यायचा, किंवा लाटण्याला थोडंसं पाणी लावून या ठिकाणी तुम्ही थोडंसं हलक्या हाताने लाटून सुद्धा घेऊ शकता. यामुळे याला गोल शेप येईल आणि त्यानंतर थापून घेतलं तरी सुद्धा चालेल. पण याचं पीठ अगदी परफेक्ट घट्टसर आहे, त्यामुळे थापून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता यावरती थोडेसे तीळ टाकलेले आहेत. थंडीचे दिवस आहेत, तिळाचा वापर थोडासा जास्त केला तरी सुद्धा चालेल. आता थालीपीठामध्ये तेल सोडून घेण्यासाठी याला 4 ते 5 होल करून घ्यायचे. तर पाण्याचं बोट घेऊन अशा पद्धतीने होल करून घ्यायचे. आता हे कापड किंवा रुमाल असाच उचलायचा आणि गरम केलेल्या तव्यावरती ठेवायचा. तवा चांगला गरम करून याला तेल लावून घेतलेलं होतं. तर हे पहा, तव्यावरती टाकताना सुद्धा हे पीठ अजिबात कापडाला चिकटलेलं नाही. आता जे होल बनवून घेतलेले आहेत त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल सोडायचं आणि थालीपीठाच्या कडेने सुद्धा तेल सोडायचं. म्हणजे हे थालीपीठ सगळीकडून छान भाजलं सुद्धा जातं, खुसखुशीत तर बनतंच आणि चवीला सुद्धा खूप छान बनतं. यावरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट एका साईडनी भाजून घेतलं. त्यानंतर याला पलटून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता मस्त रंग याला आलेला आहे. थालीपीठाची जाडी तुम्ही पाहू शकता, एवढं जर पातळ असेल तर मस्त खुसखुशीत बनतं, पण थोडंसं हे जाड बनवलं तर मऊ पडू शकतं. तर 4 ते 5 मिनिटे दुसरी साईड सुद्धा मस्त भाजून घेतली आणि हे पहा, मस्त खमंग पालकचं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. तव्यामधून काढून घेतल्यानंतर एखाद्या जाळ्यावरती काढून ठेवा. गरम असतानाच हे प्लेटमध्ये किंवा हॉटपॉटमध्ये ठेवलं तर वाफेमुळे याला पाणी सुटू शकतं, ओलसर बनू शकतं. तर बराच वेळ थालीपीठ खुसखुशीत हवं असेल तर अशा पद्धतीने थंड होईपर्यंत जाळ्यावरती ठेवायचं. या दिवसांमध्ये आता भरपूर प्रकारच्या ताज्या ताज्या पालेभाज्या येतात, पण थंडीमध्ये पालकची भाजी आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे. एक तर आपण या दिवसांमध्ये पाणी खूप कमी पितो. पालक आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवतं. डोळ्यांसाठी, हाडांसाठी खूप उपयोगी आहे. पालकमध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे ॲनेमियाचा धोका सुद्धा कमी होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवसांमध्ये पचनक्रिया चांगली राहते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये पालकची भाजी किंवा पालकचा कोणताही पदार्थ नक्की खायला हवा. ज्यांना पालकचा कोणताच पदार्थ आवडत नसेल ते मात्र हे थालीपीठ नक्कीच आवडीने खातील. तर हे पहा, अशाच पद्धतीने सगळे थालीपीठ करून घेतले. खमंग तर बनलेलंच आहे, शिवाय अतिशय पौष्टिक आहे, कारण यामध्ये भरपूर प्रकारचे पीठ आपण वापरलेले आहेत. त्यामुळे गरमागरम हे थालीपीठ सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता. हे थालीपीठ बनवण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही. कमी मेहनतीमध्ये अतिशय पौष्टिक आणि खमंग असा हा पदार्थ बनतो. गरमागरम हे थालीपीठ असंच खाल्लं तरी सुद्धा चवीला खूप छान लागतं. दही, लोणच्या सोबत सुद्धा हे थालीपीठ खाऊ शकता. तर या थंडीच्या दिवसांमध्ये पालकचे थालीपीठ नक्की बनवून पहा, घरातल्या सगळ्यांना खूप आवडतील. आणि हे पहा, किती खुसखुशीत हे थालीपीठ बनलेले आहेत. रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.